मला वाटतं माझे सहयोगी कॉमेंटर्स माझ्या जोडीला बसलेत एक 7-8 वर्षापूर्वी त्यांचे कॉमेंट्री मला वाटतं त्यांचा आवाज ऐकला होता. माझे मित्र सागर पटेकर माझे सहयोगी कॉमेंटर्स आहेत. या सामन्यासाठी 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा सामना होतोय. पंचांचा प्लीज ऐकायचं आहे. खेळाडू प्लीज लावायचं क्षेत्ररक्षण लावायचंय. सागर पटेकर जे तिन्ही सामने तुमचे पाहिले काय लाजवाब तुमचं गोलंदाजीचं प्रदर्शन होतं आणि या गोलंदाजीच्या प्रदर्शनाला तुम्ही त्याचं श्रेय कोणाला देऊ शकता. सामना चालू करायचंय त्याचं श्रेय कोणाला देऊ शकता. थँक्यू विक्रांत. ॲक्च्युली आमचं हे श्रेय सर्व कॅप्टन आणि आमचे ओनर यांना जातं कारण त्यांनीच आमच्यावर भरोसा दाखवला आणि आम्हाला गोलंदाजी दिली. आणि आता नवीन चालू होणार सामना सुधाकर दाभोळकर पहिला चेंडू सुबोध यांना अतिशय सुंदर चेंडू आणि त्याचप्रमाणे सुंदर फलंदाजी करणार सुबोध दादा पहिल्या चेंडूवर 1 धावा. एक मिनिट पंचांनी सामना थांबवायचा आहे. पंच 1 मिनिट. स्कोरर म्हणून कोणते यायचं आहे. स्कोरर सुयश कॅप्टन कोल सुयश यांनी स्कोरर म्हणून यायचं आहे. सामना चालू करायचा आहे. पंचांनी सामना चालू करायचा आहे. सुबोध वरोडकर यांनी पहिल्या चेंडूवर सुधाकर दाभोळकर यांच्या 1 रन केली आहे आणि आता सुचित ढोपावकर दुसरा चेंडू फेकतील. पंचांच्या उजव्या हाताने सुधाकर दाभोळकर सुचित यांना आणि आता सुरेख पाहूया जय होतो का. हो अतिशय सुंदर विद्याधर दाभोळकर यांनी झेल पकडला आहे. सुबोध वरवडकर सुचित दाभोळकर यांची परीक्षित पटेकर आणि सुकेश यांनी सर्वांनी प्लीज पायरींच्या बाजून हटायचं आहे. दादा श्याम दादा जरा प्लीज आपण साईडला व्हायचंय. अजित दादा थोडे पाठवा. सुधाकर दाभोळकर यांच्या चेंडूवर सुरेख खेळायचा होता. नवीन बॅट्समन राजेंद्र अडुळकर दोन्ही पाचशेचे खेळाडू राजेंद्र अडुळकर आणि सुधाकर दाभोळकर. पुन्हा एकदा सुधाकर दाभोळकर आणि पुढचा चेंडू राजेंद्र अडुळकर आणि कॉर्क आणि हा अमित मोरे यांच्याकडून झेल सुटतोय. 1 धावा राजेंद्र अडुळकर यांना सुधाकर दाभोळकर यांना 2 चेंडूवर 2 सफलता प्राप्त करण्याचा संधी होती परंतु हा सामना 2 षटकांत राहील. पुन्हा एकदा सुधाकर दाभोळकर पुन्हा एकदा सुबोध दादा यांना आणि सुरेख चेंडू. सुधाकर दाभोळकर यांचं वय 45+ आहे तरी पण एक सुंदर गोलंदाजी करतायत. राजेंद्र अडुळकर यांना आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतील. दोन्ही पाचशेचे खेळाडू पाहूया पुन्हा एकदा. आओ एकदम सुरेख आणि हा बहुधा षटकार राजेंद्र अडुळकर यांच्या बॅटमधून निघाला. हा दणदणीत झणझणीत षटकार. छान फलंदाजी करतो राजेंद्र अडुळकर. मला वाटतं दुसऱ्या चेंडूवर त्यांनी एक दणदणीत खणखणीत षटकार घेतला सुधाकर दाभोळकर यांच्या गोलंदाजीवर आणि या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचे चेंडू. अतिशय सुरेख फलंदाजी सुरेख गोलंदाजी सुधाकर दाभोळकर अतिशय छान चेंडू टाकला ऑफसाईडला टाकलेला 1 धावेसाठी. राजेंद्र अडुळकर आणि सुबोध वरवडकर 1 धावेसाठी आणि महेश वरवडकर पंच
षटक संपलं असं जाहीर करतायत. पहिल्या षटकांच्या अंती धावसंख्या होते सुकेत दादा 10 धावा. याच्या अगोदरचा जो सामना झाला होता प्रेक्षणीय, आणि त्या सामन्यासाठी जे खेळाडू होते त्यांना सर्वांना विनंती आहे, आपण शेवटचा सामना होईपर्यंत प्लीज कोणी जाऊ नये, सहकार्य करा. सगळ्यांना विनंती आहे की प्लीज सर्वांनी थांबायचं आहे. आपण आपला सामना झाला आहे, आता आपण जायचं नाही आहे घरी, शेवटच्या सामन्यापर्यंत थांबायचं आहे. सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे. स्पर्धा आपली आहे, पोटी प्लसची आहे, आपल्या समाजाची आहे. प्लीज सर्वांनी थांबायचं आहे. थँक्यू विक्रम दादा. आणि पुन्हा एकदा विद्याधर दाभोळकर राजेंद्र अडूकर यांना पहिला चेंडू फेकतील. ओ सुरेख चेंडू आणि एक धावेसाठी राजेंद्र अडूकर यांनी धावसंख्या होते 11. हा सामना 2 षटकांचा राहील. राजेंद्र अडूकर आणि सुबोध दादा यांनी याची नोंद घ्यायची आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्याधर दाभोळकर पुन्हा एकदा सुबोध दादा यांना आणि सुरेख चेंडू विद्याधर दाभोळकर यांचा अतिशय सुंदर चेंडू. 40+ जरी एज झालं तरी पण अतिशय सुंदर गोलंदाजी. या षटकाचे तिसरा चेंडू सुबोधदादा वरवडकर यांना पाहूया पुन्हा एकदा. ओ आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू प्रल्हाद पालशेतकर यांचा गचार क्षेत्ररक्षण. त्यामुळे सुबोधदादा आणि राजनांना एक धाव मिळते. विद्याधर दाभोळकर सुंदर चेंडू फेकला होता पण प्रल्हाद यांनी थोडी मिसफील्ड केली. पुन्हा एकदा आता मात्र राजेंद्र अडूकर विद्याधर दाभोळकर चौथ्या सामना करतील. हो सुरेख चेंडू सचिन भाऊजी आमचे एक धाववर निश्चित दुसऱ्या वेळेसाठी धावणार आणि 2 धावा पूर्ण करतायत. किती आले 2.4 ओव्हरमध्ये 14 राऊंड 10 पर्यंत मजाल. पाचवा चेंडू देखील विद्याधर दाभोळकर राजेंद्र अडूकर आणि हा सुरेख खेळलेला चेंडू एक धाव करण्याची दुसऱ्या धावावर जात कमवूया आणि हा सुबोधदादा हे रनआउट होत आहेत. आयकॉन खेळाडू अजित जांभारकर नको यायच्या सुबोधदादा यायच्या नको. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू राजेंद्र अडूकरला विद्याधर दाभोळकर रमणच्या उजव्या हाताने बघूया षटकार मारतो का आणि सुरेख अतिशय सुरेख चेंडू एकच धाव देऊन देतोय राजेंद्र अडूकर यांना. किती आले 16 धाव अंक झाले. 17 धावाचं अंकांचं उद्दिष्ट ठेवलंय ते. क्षेत्ररक्षण लावायचं सुबोध वरवडकर आपल्या संघाला घेऊन जायचं. कोण याच्या पुढील 16 धावसंख्या झाली 17ला विन आहे आणि लवकरात लवकर आता फलंदाज पाठवायचं आहे मैदानात. मुंबई खारी क्रिकेटर्स पहिल्यांदाच खारी समाज मर्यादित 40+ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत आहोत आणि ही स्पर्धा आपण सर्व एकत्र येऊन करत आहोत. याचं आयोजन नियोजन सर्व आपण एकत्र येऊन करत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा YouTube लाईव्ह आहे. या स्पर्धेतील पारितोषिके पुढील प्रमाणे आहेत आणि ज्यांनी सहकार्य केलं
ते पुढील मंडळी यूट्यूबसाठी पुरस्कृत आहेत श्री सुकेश आंबेडकर पूर्णगड, त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक चषक कैलासवासी वसंत लक्ष्मण वासावे यांच्या प्रित्यर्थ कुमार सायशा अस्मिता सतोष वासावे वेळेश्वर भाटे यांच्याकडून एक चषक देण्यात आले. द्वितीय पारितोषिकचे जे चषक आहे ते कैलासवासी सदानंद लक्ष्मण वासावे यांच्या स्मरणार्थ कुमारी रेवा पूजा प्रशांत वासावे वेळेश्वर भाटे यांच्याकडून आहे. तसेच तृतीय पारितोषिकचे जे चषक आहे ते डायफिट फुटवेअर प्रल्हाद एकनाथ हरसकर नवी मुंबई कामोटे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. चतुर्थ पारितोषिकचे जे चषक आहे ते कुमारी स्मरणिका ज्योत्स्ना सागर पटेकर पालशेत यांच्याकडून आहेत. तसेच वैयक्तिक जे पारितोषिक आहेत त्यातील उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी सुजाता किशोर नवार हिचे स्मरणार्थ सुप्रिया परीक्षित पटेकर यांच्याकडून देण्यात आलेले. सर्वोत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी सुजाता किशोर नवार यांचे स्मरणार्थ सौभाग्यवती सुप्रिया परीक्षित पटेकर यांच्याकडून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण कैलासवासी सुजाता किशोर नवार हिचे स्मरणार्थ सुप्रिया परीक्षित पटेकर यांच्याकडून मालिकावीरचे जे चषक आहे ते कैलासवासी प्रतिभा प्रकाश खडपकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रफुल्ल प्रकाश खडपकर PSI पुणे आणि यांच्या परिवाराकडून अंतिम सामनावीर कैलासवासी सुजाता किशोर नवार हिचे स्मरणार्थ सुप्रिया परीक्षित पटेकर यांच्याकडून प्रत्येक सामन्याच्या सामनावीरसाठी चषक जे ठेवण्यात आले होते त्या कैलासवासी सुभद्रा भिकाजी वरवटकर यांच्या सामना चालू करायचा आहे. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर जे ठेवण्यात आले होते त्या चषक दिले कैलासवासी सुभद्रा भिकाजी वरवटकर यांच्या स्मरणार्थ कुमार निनाद सुहास वरवटकर आणि कुमार ध्रुव सुबोध वरवटकर वेळेश्वर भाटे यांच्याकडून नाश्त्याची व्यवस्था जी करण्यात आली होती सकाळच्या सत्रामध्ये ती दिनेश शिरगावकर तुळसुंदे यांच्याकडून. आणि मुख्य म्हणजे या स्पर्धेसाठी जे चेंडू लागणार होते त्या चेंडू दिलेले आहेत ते श्री अंकुश आडेकर कुडली यांच्याकडून देण्यात आले. या सर्वांचे आम्ही मंडळातर्फे आभारी आहोत. दरम्यान पुढचे समालोचन करतील माझे मित्र सागर पटेकर. पहिल्या चेंडूवर विद्याधर दाभोळकर यांनी सुंदर षटकार घेतलेला आहे. 6 धावांनी संघाची धावसंख्येची सुरुवात करतात, स्वतःच्या धावसंख्येची सुरुवात करतायत. अतिशय सुंदर फटका विद्याधर दाभोळकर वेलदोर यांच्या गाठीतून विकास यांच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर जो विकास विलास यांनी पहिल्याच सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये मिडल शटर टाकून 4 फलंदाज बाद केले होते. पुन्हा एकदा विलास पुन्हा एकदा 2 चेंडू 2 षटकार विद्याधर दाभोळकर. अतिशय सुंदर फलंदाजी विद्याधर दाभोळकर, अतिशय नावाजलेला फलंदाज सिद्धेश्वर वेल्दोरे संघाच्या. 2 चेंडूवर 2 षटकार 18 धावांची गरज असताना 2 चेंडूवर 2 षटकार घेतोय. अतिशय सुंदर फलंदाजी. विलास यांनी एक पराक्रम केला होता या स्पर्धेमध्ये. 6 चेंडूमध्ये मिडल षटकार टाकून 4 फलंदाज आणि त्याच गोलंदाजावर आक्रमण करतोय तो विद्या. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, परंतु विद्या दाभोळकर यांनी सुरेख फायनलिस्ट दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. विक्रम दादा, दोन्ही संघांना टॉससाठी बोलायचं आहे. जे फायनलिस्ट संघ आहेत अरविंद 11 आणि शंभू स्ट्रायकर या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचं आहे.
टॉस होणार आहे इथे आणि या टॉस साठी आम्ही श्री राम सारंग त्यांचे नाव झाले जिंकले.